सायराटचा रिमेक बनवायची गरज काय तुम्हाला? नाही नाही, काय गरज म्हणजे आपण नाही बनवायचं, कोणी बनवायचं. आता आमचाच पिक्चर आहे. आता साऊथवाल्यांनी केला, पंजाबवाल्यांनी केला, हिंदीवाल्यांनी पार त्याची हा? म्हणजे ख्याती सगळीकडे पोहोचवली. बरोबर. आपलाच पिक्चर आहे, त्यामुळे आपण रिमेक करायचं ठरवलं होतं. अण्णा एक मला विचारायचं आहे, या पिक्चर मध्ये हिरो कोण असणार आहे? हिरो फार विचार करून आपण घेतलेला, कारण कमर्शियल गणित आहेत. आणि कसं आहे की आता स्टार लोकांबरोबर करायचे चॅलेंजेस घेतलेले. तर एक असा स्टार मला पाहिजे होता की बाबा लोकांच्या फार जवळचा पाहिजे, आणि त्याची इमेज मी आता बदलण्याचा प्रयत्न करणार. चॉकलेट हिरो म्हणून ते प्रचंड प्रसिद्ध आहेत. पण आपला जो परशा आहे त्यासाठी आपण स्वप्नील जोशीला अप्रोच केलेलं आहे. तर स्वप्नील जोशी परशाचा रोल करतात. आगामी आकर्षण आहे. बोलवा मग त्यांना. स्वप्नील या आले असतील ते या. एक मिनिट मी स्वप्नील जोशी म्हणलो होतो. प्रवीण तरडे का आला? स्वप्नील कोण? स्वप्नील हा. डान्स खतरनाक. कसा केला डान्स कसा केला? कस काय शिकलाय तुम्ही? डान्स नाही, झुरळ गेले ते काढतोय. डान्स कसला? हे लुक लयच खतरनाक केलाय पण तुम्ही याचा प्रवीण तरडे टाईप. हा, अरे पण तुम्ही माझी मुळशी बघा ना. हा? हे आपलं मिशी बघा ना. फरक आहे. त्यांचा पॅटर्न काय, माझा पॅटर्न काय? खरंय तुमचा पॅटर्न वेगळा आहे. पण हे लुक कशाला केला म्हणजे असला काय कळलंच नाही मला. हे रणगण कुठला पिक्चर? तारांगण काय रणांगण म्हणायचं तुम्हाला? हा, त्याचा लुक आहे. अच्छा त्या रणांगण चित्रपट मस्त खतरनाक. कधी पिक्चर कधी येणार आहे हा? हा, अरे मस्त चष्मा आहे तुझा. कमी लिहा. जसं आम्ही सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना कधी दुबईला मी गेलो होतो. तेव्हा दुबईला घेतलेला चष्मा. पण स्वप्नील तुला सांगू का, खरं तर चष्मा महत्वाचा नसतो आयुष्यामध्ये. दृष्टिकोन महत्वाचा असतो. की आपण एखाद्या गोष्टीकडे बघत असताना कुठल्या दृष्टिकोनातून आपण बघत असतो. आणि सामाजिक आयुष्य जगत असताना आपल्याकडे एक तो दृष्टिकोन असणं फार गरजेचं आहे. म्हणजे मला असं वाटतं की फिल्म इंडस्ट्री जरी आपण काम करत असलो तरी सुद्धा एक वेगळी नजरिया आपला असायला पाहिजे. आणि अरे आला मी काय म्हणतो, काय तू सलील कुलकर्णी बरोबर जॉईन का करत नाही? का? म्हणजे एकत्र कार्यक्रम कराल ना. कुठलं? त्या आयुष्यावर बोलू काही. एक मिनिट स्वप्नील, तू माझ्या पिक्चरमध्ये काम करतो हिरोचं, एवढं लक्षात ठेव. बरं, हिरोईन कोणी? हिरोईन पण मी अशी विशेष ठरवलेली आहे. सई तामणकर यांना मी आता आरचीचा रोल द्यायचा ठरवलं. सई आली का? सई मी खरं तर मला लय आवडतात त्या. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे माझ्या भिरतो. हरवुनी तुझ्यात मी पुन्हा पुन्हा कनाव तुझे गुण गुणतो. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे माझ्या भिरतो. कडक मला आवडलेलं आहे. जुरा निघलं का नाही ना, तेच सतत. अरे आई शपथ मम्मा तू. एक मिनिट, सईच्या आईला कशाला बोलू? सईला बोलवा. एक मिनिट, मीच आहे सई. स्वप्नील मलाच मम्मा म्हणतो. मी आहे सई. मी सगळ्या हिरोईनला मम्माच म्हणतो. मग काय आहे हे? नाही पण हे मला
हे मला आवडलं. हे बघा किती एक चांगलं सामाजिक भावना की परस्त्री माते समान सगळ्यांना मम्मा म्हणतात ते. नाही, एक मिनिट थांबा. मामा, मी तुला सांगितलं ना फक्त मलाच मम्मा म्हणायचं म्हणून. ओके ओके ओके. कोणाचा फोन आहे? मी हा, हॅलो मम्मा. अरे असं काय का तुम्ही सांगितलं ना. अरे माझ्या खऱ्या आईचा फोन होता. आय एम सॉरी मामा, आय एम सॉरी. अरे काय हा असा. मला काय वाटतं इकडे हॅलो सर, कसे आहात तुम्ही? मी मस्त एकदम फॅन्टॅस्टिक. मला हेच सांगायचं की बघ सई तुला ह्या चित्रपटामध्ये आर्ची व्हायचंय. अजून किती अर्धी हो मी? ऑलरेडी मी किती वेट लॉस केलाय. मामा, हा. असं डायरेक्टरला बोलायचं नाही. वेट लॉस असं नाही. अरे 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 मामा, गेट लॉस नाही रे. काय झालं सांग. गेट लॉस नाही मामा, वेट लॉस म्हटलं मी. आणि मामा, मला काय वाटतं, तू पण आता ना वजन थोडं कमी कर. कारण मितवाच्या वेळेला बघितलं ना, ते हेलिकॉप्टरच्या सीन मध्ये ते हेलिकॉप्टर उडता उडेना. म्हणजे पायलटचं वजन एवढं होतं की उडतच नव्हतं. तेवढं आपल्याला नाही व्हायचंय. हा, सो नाव यू आर लुकिंग गुड. पण अजून तू कमी करशील प्लीज. आता मला वाटतं आता आपण आज मुहूर्त आपल्याला पिक्चरचा करावाच लागणार बाबा. तर तुम्हाला सगळ्या टीमची ओळख करून द्यायला पाहिजे. आपण कॅमेरामन तसाच निवडलेला आहे की बाबा तो एक हे मोठ्या स्केलवरती पिक्चर करू शकेल. जोरदार टाळ्या संजय जाधव यांच्यासाठी. संजय जाधव या. दादा. दादा सगळं जमलेलं आहे मला. हाय दादा, कसा आहे तू? हा मैं सर क्या गवार. कैसा है? वा, मस्त. कैसा आहे नागार्जुन? नागराज तुम्ही चुकीचं म्हणताय. नागार्जुन वेगळा, मी नागराज. पड़ल वीर है मागं. अरे वो नाग है ना, तो मेरे को एकदम सेम लगा. बरं मला सांग, तू काय पिणार आहेस? मेरे को कोल्ड कॉफी बोल रहे. अजीम. कौन? अजीम. मोशा शहनशाह भी बोल दे उसको. काय? अजीम मोशा शहनशाह भी बोल दे ना. मम्मा त्याला सांग ना, तू मला कसं करतोय बघ ना. तुम्ही काय ह्याचं? तुला कसं काय जमलं सई तामणकरचा आवाज? तू कशी काढते? काय? तू कशी काय काढते? माझा आवाजच तसा. मी काढते म्हणजे तुला सर. जमतो का बघ करून? अरे गप्पूस.